नमस्कार, मी डॉक्टर सान्वी जेठवाणी। आपण मला एक कलावंत म्हणून ओळखता, पण आज मी आपल्यापुढे या महाराष्ट्र राज्याची राज्य निवडणूक सदिच्छा दूत म्हणून आपल्यापुढे उभी आहे। आपल्या, तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या एका महत्वाच्या जबाबदारीबद्दल बोलण्यासाठी। ही जबाबदारी फार मोठी आहे, पण कठीण नाही। उलट मी तर म्हणणार हे आपलं कर्तव्य आहे। ही जबाबदारी म्हणजे येत्या निवडणुकीत आपले मतदाता म्हणून मतदान करण्याची जबाबदारी। आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्या आजूबाजूला सध्या सर्व वातावरण निवडणुकीमय झालं आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। यामध्ये नांदेड मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे। मग आपण सर्वांनी मतदान करायचं आहे। ह्या निवडणुका फक्त राजकारणी किंवा एखाद्या उमेदवारासाठी नाहीये, तर ही निवडणुका तुमच्या, माझ्या, आपल्या देशाच्या भविष्यासाठी, त्यासोबतच लोकशाहीच्या समृद्धीसाठी आहे। मग आपण सर्वांनी कुठलंही कारण न देता मतदान करण्यासाठी घराबाहेर यायचं आहे। आणि त्यासोबतच आपण सर्वांनी एक मतदाता म्हणून प्रण घ्यायचं आहे की मी तर मतदान करणार आणि मतदानाच्या दिवशी कुठलीही सुट्टी न घेता, जी सुट्टी मिळाली आहे ती मतदानासाठीच आहे, म्हणून ही सुट्टी न मनवता आपण मतदान करण्यासाठी नक्कीच पुढे या। यासोबत एक महत्वाची बाब म्हणजे निवडणूक येण्यापूर्वी आपण आपलं मतदार केंद्र कुठलं आहे ते पाहून घ्यायला पाहिजे, जेणेकरून ऐनवेळी कुठलाही गोंधळ व्हायला नको। त्यासाठी वोटर हेल्पलाईन आपल्या मदतीला आहेतच। मग आपण माझं ऐकणार ना? मतदान करण्यासाठी आपण सर्व बाहेर पडणार ना? मग चालूया, आपण सर्वांनी मतदान करणार आणि या लोकशाहीमध्ये आपला सहभाग नोंदवणार। म्हणूनच म्हणते की हा उत्सव आहे निवडणुकीचा, हा उत्सव आहे लोकशाहीचा, कारण हेच आहे अभिमान आपल्या देशाचा।